मित्रांनो, मी आता वसंतराव बागुल अलंगून यांच्या शेतामध्ये चाललेलो आहोत। हा रस्ता आहे, हा जुना रस्ता होता आणि त्यांच्या शेतातून हा रस्ता गेलेला होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने बघा त्यांनी नारळी वगैरे लावलेले आहेत, बघू शकताय। आणि हे त्यांचं शेत आहे। चालू वर्षी त्यांनी भात क्षेत्र थोडंसं कमी केलेलं आहे। अति पावसामुळे रोपं टाकले नाहीत, कुजून गेले आणि त्यामुळं त्यांनी थोडीशी शेती कमी केलेली आहे। आणि समोर बघताय त्यांचं हे शेतामधचं फार्म हाऊस, मस्त या ठिकाणी त्यांनी सोलर वगैरे लावून पाणी गरम करण्याची सोय केलेली आहे। पाण्याची टाकी आहे आणि आयुर्वेदिक गवती चहा हा सुद्धा इथं पहा। त्यांनी तिकडे तर आंबे लावलेलेच आहेत, पण ह्या ठिकाणी त्यांनी मस्त बांधून घेतलेला आहे, फार्म हाऊस बांधलेला आहे आणि मस्त बांधलेलं आहे। ह्या ठिकाणी झाडं लावलेली आहे, शोभेची झाडं आहेत आणि हा आहे सोनचाफा। हा त्याला फुलं आलेली आहेत, सोनचाफ्याला पण फुलं आलेली आहेत, मस्त सुंदर अशी आणि सुगंधी असतो हा सोनचाफा। आणि हे फुल फुललेलं आहे वरती मस्त। आणि शोभेची झाडं त्यांनी पूर्ण लावले हे आहेत वसंतराव बागुल साहेब, त्यांचं हे फार्म हाऊस। आणि त्यांच्या आई, म्हणजे आई, बरोबर, तिच्यामुळे मी आहे ना, तिच्यामुळे आहे। आणि हे फार्म हाऊस। नमस्कार मित्रांनो, मी बाळू चौधरी BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत। आज मी आपणासाठी एक नवीन विषय घेऊन येत आहे आणि आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जी आपण शेती करतो त्याला पूरक म्हणून काही दुसरी शेती केली पाहिजे, तर या संबंधी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आणि प्रत्यक्ष ते शेतसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याचप्रमाणे ते शेत उभारण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत घेतलेली आहे आणि कशा प्रकारे त्यांनी त्याची निगा ठेवलेली आहे ती पण मी दाखवणार आहे। ते शेत आहे समोर, ह्या डोंगर कपारीला आहे, ते प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवणार आहे। सध्या त्या ठिकाणी काही काम चालू आहे, प्रत्यक्ष त्या शेतावर जाऊया, चला। तर मित्रांनो, प्रत्यक्ष आम्ही ह्या शेतामध्ये आलेलो आहोत, तर ह्या शेतकऱ्याची ओळख करून घेऊ। सर्वप्रथम सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव वसंत मुरलीधर बागुल, मुक्काम पोस्ट अलंगून, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक। बर, तर ह्या अलंगूनमध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी बघू शकताय ही त्यांनी फळबाग लागवड केलेली आहे, आंबा लागवड। तर समोर जो तुम्हाला दिसतोय डोंगर उतार दिसतोय, त्या डोंगर उताराला सुद्धा त्यांनी आंब्याची लागवड केलेली आहे। कोणत्याही झाडाला हात न लावता झाडाच्या आजूबाजूला झाड तसंच ठेवून ही फळबाग लागवड केलेली आहे। ह्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, इथं कोणतीही जागा शिल्लक ठेवली नाही, फक्त जो नाला आहे नाल्याला जाण्यासाठी जागा शिल्लक ठेवलेली आहे। या ठिकाणी फार डोंगर उताराला त्यांनी ही फळबाग लागवड केलेली आहे। आता या ठिकाणी एक प्रत्यक्ष आंबा पाहू शकताय, हा आंबा किती तेजदार, सुरेख आणि सुंदर आहे। तर अशा प्रकारचे बागुल साहेब, एकूण तुम्ही रोपं किती लावलेले आहेत? एकूण सर मी रोपं 2200 झाडं आपण आंब्याचे लावलेले आहेत। याच्यामध्ये आपण 2023ला 1300 आंबे लागवड केली आणि 2024ला आपण परत 600 आंब्याची लागवड केलेली आहे इथं। बर, तर ही रोपं साधारण तुम्हाला कुठून मिळाली, कुठून आणली? ही रोपं सर मी
आपलं धरमपूर येथे लासकडी म्हणून गाव आहे. तिथं आंब्याचीच कलमं मिळतात आणि तिथं बरेचसे बायफने जे पहिले 20-25 वर्षापूर्वी तिथून त्यांचं जे तिथं ऑफिस आहे बायफचं, तिथं आंब्यावरतीच सर्व त्यांचं चालू आहे तंत्रज्ञान. बरं, ह्या फळ बागेसाठी तुम्हाला काही अनुदान वगैरे मिळालं का? सर, अनुदान मी जे आता 2200 आंबे लावलेले आहेत याच्यामध्ये अनुदान वगैरे काही नाही, पण कृषीवाल्यांनी मला 200 आंब्याचं अनुदान दिलेलं आहे. बाकीचा तुमचा स्वतःच्या खर्चाने? हो, स्वतःच्या खर्चाने. हो हो हो. आमच्याकडे सह्याद्रीच्या ह्या रांगेमध्ये डोंगर उताराला अतिशय सुंदर अशी फळबाग येत असते. दगडात मुरुंबात अतिशय सुंदर असे आंब्याची ग्रोथ होते आणि वाढ पण होते. या ठिकाणी आता ह्या आंब्याला बागुल साहेब सांगा बरं, काय करून राहिलेत आता? हे सर, आंब्याला आता आम्ही खताचं नियोजन चालू आहे. आता खत म्हणजे नेमकं काय काय देत आहे तुम्ही? याच्यामध्ये सुपर फॉस्फेट आहे, निंबोळी पेंड आहे, 10-26-26 असे 3-4 प्रकारचे खतं आहेत. आणि वर्षातून किती वेळेस तुम्ही खताचा डोस देत आहे? वर्षातून 2 वेळा. 2 वेळा म्हणजे आता एक, हो, आणि नंतर मग आपलं जूनमध्ये एक. पण जूनमध्ये शक्यतो आम्ही शेणखताचा वापर करतो. बर, म्हणजे शेणखत सुद्धा ह्या बागेसाठी वापरताय तुम्ही? हो हो. पहिला जेव्हा लागवड केली तेव्हा आपण ह्या 2200 आंब्यांना साधारणतः 15 ते 20 ट्रॅक्टर आपण शेणखत दिलेलं आहे. एक झाडाला किती खत टाकताय तुम्ही? 1 किलो. हा, आणि परत ते झाकून देताय, नाही का? हा. आता तुम्ही कायम इथे येता का हे शेतामध्ये? हा, किती वर्ष झाले? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. मग तुम्हाला चांगला अनुभव असेल, नाही का? इथे शेतात काय काय काम करताय? बाई, तुझं नाव काय? आमच्या बाया इकडच्या खूप लाजतात. कॅमेरा पाहिला की. तर आता हे खत देण्याचं काम चालू आहे आणि दोन्ही बाजूने चरी मारून त्या ठिकाणी हे जे खताचं मिश्रण आहे ते टाकलं जातंय. आता परत पावसाळा आहे म्हणजे पाणी देण्याची गरज नाही. आणि तण नियंत्रण कसं करताय? तण नियंत्रणासाठी आपण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तण जेव्हा उगलं तेव्हा त्यावेळेस आपण त्याच्यावर तणनाशकची फवारणी करतो. आणि नंतर आता ऑगस्टमध्ये पण मी शेवटचं तणनाशक मारलेलं आहे. आता मारलेलं आहे, पिवळं पडलेलं आहे, म्हणजे हे संपूर्ण जळून जाणार, बरोबर की नाही? म्हणजे एवढ्या मोठ्या. आणि किती एकरमध्ये आहे नेमकी तुमची ही माझी बाग? 15 एकरमध्ये आहे. 15 एकर. बघा, या ठिकाणी हा परिसर बघताय, तिथून पूर्ण हा, आणि फार पुढे मी दाखवणार आहे तुम्हाला, शेवटच्या टोकापर्यंत ही फळबाग आहे. अतिशय सुंदर अशी त्याची ग्रोथ आहे, चमकदार पानं पण आहेत. आणि ही सगळी पूर्ण केशरची आहे का? हो, सर्व केसरचीच बाग आहे. याच्यामध्ये आपण केलेली आहे. याच्यामध्ये फुल धरण्यासाठी आपण त्याच्यामध्ये लंगडा हापूस आहे, तोतापुरी आंबा आहे, राजापुरी आहेत, असे 15-15, 20-20 याच्यामध्ये आपण मिक्स थोडेसे टाकलेले आहे. बरोबर. मला म्हणायचं आहे की आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो, बरोबर की नाही? बरोबर. भाताची शेती, त्याच्यातून पाहिजे एवढं आपल्याला उत्पन्न मिळत नाही. मग खरंच तुम्ही जी ही हिंमत केलेली आहे की शेतीपूरक म्हणून फळबाग लागवड
अतिशय सुंदर निर्णय घेतलेला आहे. आणि याला वेळ कसा तुम्ही देताय? सर, याच्यामध्ये पहिली ही जी कल्पना आहे, आमच्याकडं पहिल्यापासून लोक थोडे आंब्याचे बाग लागवड करायचे. 10 आंबे, 50 आंबे किंवा 100 आंबेपर्यंत बाकीच्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. माझ्या आजोबांनी पण लागवड केली होती याच्यामध्ये. पण जर बघितलं तर आता काही शेतकरी असे आहेत, 1-1, 2-2 शेतकरी, 5-5, 6-6 आंब्यावाले, त्यांनी पण याच्यामध्ये एका आंब्यामध्ये 20,000, 15,000 असा एका आंब्याचं उत्पन्न येतं इकडे आमच्याकडं. मला असं म्हणायचं, चालू वर्षी तुम्ही म्हणजे मागच्या वर्षी हो याला फळ वगैरे आले होते का? हो सर, गेल्या वर्षी त्याला फळ आले होते. साधारणतः 1 क्विंटलच्या आसपास आले होते. 1 क्विंटल म्हणजे सुरुवातीचा गेल्या वर्षी 16 महिन्यामध्ये. फक्त 16 महिने लागवड करून 16 महिने. बघा, 16 महिने म्हणजे 1-1.25 वर्षामध्ये त्यांनी एक पीक घेतलेलं आहे. आणि चालू वर्षी निश्चितच त्यांना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट उत्पन्न मिळण्याची शाश्वती आहे. ह्या वर्षी पीक घ्यायचंच आहे. बघू शकता आता हा एरियल व्ह्यू आंब्याचा, ह्या फळबाग लागवडीचा आंबा जो आहे याचा हा एरियल व्ह्यू अतिशय मनमोहक, सुंदर. आणि खरंच ह्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी श्रम घेतलेले आहेत. एवढ्या डोंगर उताराला आणि या ठिकाणी पाणी भरपूर आहे. कारण ह्या ठिकाणी बागुल साहेबवरती मोठा पाझर तलाव आहे ना? मोठा पाझर तलाव आहे. आणि खाली डॅम सुद्धा आहे तुमच्या? हो, डॅम आहे. म्हणजे 12ही महिने या ठिकाणी पाणी उपलब्ध असतं. आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी त्यांनी जी ही ठिबक सिंचन पूर्ण आंब्याला केलेले आहे. बघू शकताय तुम्ही ठिबक सिंचन. तर आम्हाला सांगा बागुल साहेब, ही ठिबक सिंचन काही अनुदान वगैरे भेटलं होतं का? नाही, ही अनुदान वगैरे काही नाही. मी स्वतः हे केलेलं आहे. स्वतः आपल्या स्वतःच्या पैशातून केलेलं आहे. जर आपण अनुदानावरती काही किंवा सरकारी योजनेवरती जर आपण हे केलं तर याच्यामध्ये जास्त काही लक्ष देता येत नाही. पण माझी ही जी ठिबक आंब्याला जी केलेली आहे ही नेटाफेमची ठिबक आहे. बरोबर. आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेने काम करते. हो 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 हो. इथं पाणी असल्यामुळं पहा, आंब्याची ग्रोथ पण चांगलेली आहे. एक साधारण 16, 17, 18 महिन्याचं पीक असेल, झाड असेल. हो हो. यंदा आता ह्या जूनला 3रं वर्ष चालू झालं. याला 3रं वर्ष झालं ह्या जूनपासून. बरोबर. याच्यामध्येच बिलकुल म्हणजे तण जर मी अजिबात काही ते करून दिलंच नाही. बरोबर. कारण तण वाढलं की मग बाकीचं सगळे रोगराई पसरली जाते. बागुल साहेब, एक सांगा मला, आता ह्या ठिकाणी तुम्ही आपलं पाण्याचं नियोजन झालं, खताचं नियोजन झालं आणि औषधाचं म्हणजे फवारण्या कशा घेताय तुम्ही? नाही, फवारण्या सर याच्यामध्ये आपण ते एक दिलीप दळवी म्हणून आहेत, ते आम्हाला नियोजन देतात. बरोबर. ते म्हणजे खास एक तुम्ही ॲग्रिकल्चर अधिकारी ठेवलेला आहे. हो हो. ते येतात तिथं. फळबाग ज्यांना अतिशय चांगली म्हणजे माहिती आहे की फळबागेसाठी कोणता, एखाद्या रोपांवर कोणता आजार झाला किंवा काही झालं तर त्यांच्या सल्ल्याने तुम्ही सगळं नियोजन करता. हो. ते आम्हाला सांगतात कोणती फवारणी करायची. ते महिन्यातून एक वेळा येतात आणि पाहून 1 महिन्यातून 2 महिन्यातून पाहून देतात आणि मग आम्हाला ते नियोजन देतात फवारणीचं. तर अशा प्रकारे बघा, हा जो फळबाग आहे. आणि अंतर मला सांगा बागुल साहेब, 2 रोपांमधचं अंतर हे 15 बाय 15चं अंतर. 15 बाय 15चं म्हणजे किती मोठाले झाले तरी एकमेकाला लागणार नाही. बरोबर. हो हो. आणि छाटणी वगैरे? छाटणी मे मध्ये केली होती. पहिली छाटणी आपण जेव्हा आंब्याची लागवड केली तेव्हा आपण 1 वेळा केली होती.
अडीच फुटावरती. नंतर आता हे 24ला आपण परत एकदा मे मध्ये छाटणी केली छाटणी होती. केली, हो, हे आता सर्व छाटणी केलेली हा, आहे. हे पहा. फुटवा आता येऊन त्याला हे पहा, म्हणजे छाटणी झालेली आहे. इथं कट मारलेला आहे, हा इथं कट मारलेला आहे, त्याच्यानंतर इथं सुद्धा कट मारलेला आहे. तर विशिष्ट म्हणजे ह्या ठिकाणी बघा, काही ठिकाणी मला ह्या इथं सुद्धा आहेत. हां, 2 रोपं दिसतात. एक ओरिजिनल कलमाचं आणि दुसरं बागुलसाहेब सांगा बरं याचं गुपित काय आहे नेमकं. सर हे ओरिजिनल कलम आहे. हा. आणि हे जे आहे हे कोय आहे. कोय आपण, कोयची हा, हा. कोयची आपण याला जॉईंट मारलेले इथे जॉईंट मारलेला आहे. तो joint झालेला मग आहे, नाही का? हे काढून टाकायचे जे फुटलेले आहेत बरोबर. फुटवे ते. आणि याला आता ऑलरेडी जॉईंट झालेलं आहे, काय अडचण नाही. पाण्याचं ह्या रोपाचं जी कोयची आहे ह्या रोपाचं पण अन्न याला पोहोचतं. म्हणजे दोघां मिळून त्याला अन्न हो, अन्न पोहोचतं आणि त्याच्यामुळे त्याची ग्रोथ पहा किती जाड झालेलं आहे. एक तर बऱ्याच ठिकाणी असं त्यांनी केलेलं आहे. आपण सुद्धा आपल्या फळबागेला करू शकताय. बरेच मित्रांनो, हे पहा, 90 ठिकाणी आहे. हे ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी ते सुटलेलं आहे, पण तरीही अजून या ठिकाणी बघा, बहुतेक ठिकाणी त्यांनी हे मला आवडलं की दुसरी कोय लावून त्याला दुसऱ्या आंब्याचा सुद्धा सपोर्ट त्याला दिलेला आहे. ह्या फळबागेला तुम्ही पाणी देत आहे, पण नेमकं पाईपलाईन कितीची टाकलेली आहे. पाईपलाईन आपण ठिबकसाठी 2 इंची 2 इंची आणि जी मेन पाईपलाईन आहे ती 2.5 इंची आहे. 2.5 इंची डायरेक्ट वरती टाकलेली आहे. नाही, हे आंब्याचे एकदम मधोमध टाकलेले, हे एकदम सेंटरला. वरती पण तेवढेच आंबे, खाली पण तेवढेच आंबे, मध्ये म्हणजे इथूनच तुम्ही आपण उभे आहेत इथूनच टाकलेले, इथूनच ही सरळ अशी ही पाईपलाईन. हे बघा, हे ते बघू शकता, हे बघा बरोबर. म्हणजे इथूनच तुम्ही हे दिलेलं आहे, त्याला फाटे दिलेले आहेत. हो, आणि याच्यामध्ये वरती पाणी भरपूर भेटतंय. हो 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 तसं नेटाफेमची ती एक हे ते चांगले असतात. नेटाफेमची ती हे पण चांगले आहे. किती उतार असेल तरी खाली पण तेवढंच पाणी आणि वरती पण डोंगराला पण तेवढं पाणी जातं. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे वरती प्रत्येक रोपाला पाणी एक तासाला साधारणतः 8 लिटर पाणी, 8 लिटर पाणी, 1 तासाला 8 लिटर पाणी. आणि साधारण किती वेळ चालवता तुम्ही. सध्या 6 तास आम्ही पाईपलाईन कंटिन्यू कारण पाणी भरपूर आहे आपल्याकडे, बरोबर की नाही. इथंच खाली इथंच नाला आहे आणि इथूनच पाणी उचललेलं आहे. पहा किती लागवड. बघा हे जॉईंटचे हे मस्त आहेत. हे इकडचं आहे, हो, हे पूर्ण जॉईंट कसे मस्त आहेत, मस्त झालेले आहेत. आणि प्रत्येकाला एकाला इथं तर 2 आहेत, 2 दिलेले आहेत जॉईंट. हे पण जॉईंट पूर्ण लागून गेलंय. काहीच अडचण नाही. हा राजापुरी आहे ना. हा लंगडा हापूस. लंगडा हापूस का. हा लंगडा हापूस. पहा किती पानं किती मोठाले आहेत, सुंदर. आणि त्याची तजेलदार कांती सुद्धा मस्त आहे. आणि जमीन आपली सगळी ही अशीच आहे नाही का. हो हो सर, दगडांची मुरंबाट आहे, दगड आहेत. हे इथंपर्यंत आहे शेवटचं ना, त्याचा शेवटपर्यंत पहा. तर ही 15 एकर मध्ये बाग आहे का. हो, 15 एकर मध्ये. 15 एकर. मित्रांनो, अतिशय बागुलसाहेबांनी मेहनत घेऊन ही फळबाग उभी केलेली आहे. खरंच शासन म्हणतंय की वृक्षांची
लागवड करा. तर हे आंबा म्हणजे वृक्षच आहे की आपण त्याची सुद्धा लागवड करतो आणि शासनाचं ध्येय जे आहे ते साध्य करत असतो. त्याच्याबरोबर आपण 2 पैसे आपल्या पदरात पाडून घेतो. ची बागुल साहेब फळधारणा झाली तर ती ठेवणार का हो तुम्ही? हो हो यंदा ठेवायची. जेवढी 3ऱ्या वर्षामध्ये जेवढं थोडंसं उत्पन्न येईल असं वाटतं. त्याच्या वजनापुरतंच ठेवायचं, बाकीचे काढून टाकायचे नाही का? 2-2, 3-3, 4-4 किलो ठेवू आपण. आणि बागुल साहेब मी कोकणात गेलो होतो. तर त्या ठिकाणी कोकणात आता तुम्ही पण जाताय, फिरणारी माणसं आहात, तर अशाच डोंगर उताराला फळबागा आहेत. हो मी पण कोकणामध्ये गेलो होतो. रत्नागिरी वगैरे त्या साईडला तिथं पण मी फळबागा बघितल्या. खडकावरती त्यांनी दगडा लावून आणि खडकावरती माती टाकून त्यांनी फळबाग उभे केलेले आहे तिथं पण. त्याप्रमाणे आपली तर जमीन चांगली आहे. आपली जमीन चांगली. आपल्याकडे एवढा उतार असल्यामुळं थोडंसं हे खर्चिक बाब आहे. पण लागवड केली तर कोणतंच पीक असं वाया जात नाही. बरोबर. आता ह्या ठिकाणी अजून आपण भरून असं पीक आलेलं नाही, त्याच्यामुळे अंदाज बांधू शकत नाही. पण वर्षाकाठी 5-6 लाखाचं उत्पन्न तर आरामात तुम्हाला मिळेल. हो 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 तसं माझं भविष्यामध्ये माझा जे अंदाज आहे का मी हे 3रं वर्ष चालू आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 5 वर्षापासून साधारणतः 10-15 लाख रुपये उत्पन्न घेणार हे स्वतः मी निश्चय केलेला आहे. आंब्याच्या याच्यामध्ये फळबागेमधूनच आणि आपल्या शेतीमधून भातामधून एवढं उत्पन्न आहे. मी साधारणतः माझं जे भात क्षेत्र आहे ते मी 20-25 एकर भात क्षेत्र करतो. त्याच्यामधून काही एवढं माझं उत्पन्न मिळत नाही. 2-3-5-6 लाख रुपये 3-4 लाख रुपये मिळतात. ते पूर्ण वर्ष काम करावं लागतं तेव्हा ते कुठं 3-4 लाख रुपये मिळतात. बरोबर. त्या मानाने फळबाग परवडते. हो 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 हो. आणि म्हणून शेतकरी बांधवांना काय तुम्ही सल्ला काय द्याल? सर सल्ला म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी किंवा ह्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी फळबाग लागवड केली पाहिजे. शिवाय एक उदाहरण मी देतो. आमच्या इथं रामा जानू गावित असा एक व्यक्ती आहे. त्याच्याकडं यंदाच्या वर्षी 2025ला त्याच्या शेतामध्ये त्याची जमीन फक्त 1च एकर आहे. त्या शेतामध्ये त्याचे झाडं 3-4 झाडं आहेत. एका झाडाला त्यांनी साधारणतः 35,000 रुपये केले. मोठं झाड आहे पण राजापुरी झाड आहे ते आणि केसरचे पण झाडं आहेत. त्याने 4 झाडामध्ये 80,000 रुपये झाले त्याचे. बरोबर. हे पण आदर्श आपण पण घेतला पाहिजे. आणि आपल्याकडून जो आंबा जातो, जे जुने आंबे आहेत मोठमोठाले आहेत, त्याला जे फळ लागतं त्यावर कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, औषध नाही, त्याला पाणी नाही, काहीच नाही. एकदम ओरिजिनल ऑर्गॅनिक आंबा जातो. नाही सर, याच्यामध्ये आपण हे जे वापर करतो ना आपण, तुम्ही जर बघाल तर ह्या इथे या तुम्हाला मी शेणखत वगैरे आपण याच्यामध्ये पहिले टाकले आहे शेणखत. हे बघा, हे इकडं हे बघा, हे शेणखत पूर्ण शेणखत आहे. नक्कीच पूर्ण शेणखत म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिकच आहे वापरलंय आपण. थोडासा आपण जास्त मात्रा नाही देत खताची. नाही, हे फक्त वाढीसाठी आणि थोडंसं काळोखीसाठी आपण थोडंसं करतो. बरोबर. बाकी सर्व ऑर्गॅनिक पण ते दिलंच पाहिजे. थोडं तिला गरज आहे. तर बागुल साहेब, मला असं म्हणायचं आहे की आपल्याकडचा जो आंबा गुजरातला जातो ते टेम्पोवाले येतात, तेच भाव देतात इथं आणि भरून घेऊन जातात. हो. म्हणजे आपल्या आंब्याला खूप सारी मागणी आहे. बरोबर की नाही? आपला हा ऑर्गॅनिक आंबा जातो आणि त्याच्यामुळे तो जास्त दिवस टिकतो, सडत नाही, चवीला गोड असतोय. म्हणून हे गुजरातचे व्यापारी आपल्याकडे येतात आणि आंबा सगळा उचलून घेतात. आणि आपल्या शेतकरी काय आहे, त्याला काहीच कोणतीही मेहनत न घेतल्यामुळं जो भाव देतील तो त्याच्या मनाप्रमाणे ते घेतात. म्हणजे जर का आपल्या तालुक्यामध्ये आंबा खरेदी केंद्र जर झालं तर नक्कीच ह्या ठिकाणी आपल्याला चांगला भाव मिळेल. बरोबर की? हो सर. तर तुम्ही प्रयत्न कराल का बुवा असं? नाही, माझं तर चाललं. आता मी मागे मी महाराष्ट्र बँकेवाल्याकडे गेलो होतो. त्यांनीच मला बोललं होतं का सर म्हणे आम्ही तुम्हाला कर्ज किंवा काही तुम्ही सुचवा म्हणे तुम्हाला काय पाहिजे. तर माझं असं मत आहे का इथं आम्हाला गोडाऊन पाहिजे,
शीतगृह पाहिजे, शीतगृह ते पाहिजे. त्याच्यामध्ये आंबा या पूर्ण आमच्या तालुक्यात सुरगाणा तालुक्यामध्ये आंब्याची शेती बरीचशी लागवड केलेली आहे. त्या साठवणुकीसाठी जर हे झालं गोडाऊन शीतगृह बांधलं तर चांगलं होईल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की सुरगाण्यातील शेतकऱ्यांना एक शीतगृह दिलं पाहिजे. कारण सुरगाण्यामध्ये नुसता आंबाच पिकवला जात नाही, टोमॅटो, काही लोक द्राक्ष पण करून राहिलेले आहे. बरोबर की नाही? स्ट्रॉबेरी आहे. तर शीतगृहामुळं नक्कीच त्या शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील. तर शासनाने आणि शासनकर्त्यांनी विचार करावा. बरोबर की नाही? बरोबर. बागुल साहेब, आता मला सांगा, ह्या बागेची काळजी घेण्यासाठी तुम्ही एकटेच का बाई पण मदत करतात? नाही, याच्यामध्ये बाईचा पण हात असतो. हा, बरोबर. मग बाईचा हात आहे त्याच्यामध्ये. जवळजवळ 2200-2300 आंबे सांभाळायचे म्हणजे एकट्या माणसाचं काम नाही. बरोबर. मग तुम्ही मजुरांकडून काय काय काम करून घेता? नेदून घेतो, खत देतो, परत फवारणी करतो. बरोबर. आणि याला भर वगैरे काही द्यायची गरज नाही ना? का द्यावा लागतो? नाही, भर वगैरे सध्या तर मी दिलेला नाही, पण सध्या नाही दिलेला भर. नाही का? नाही, पण आता द्यावा लागेल. हो. आपल्याकडे आपल्या भागामध्ये जेही मजूर घेतले त्या मजुरांना स्वयंपाकाची ही पहिल्यापासूनची परंपरा आहे. त्या मजुरांना जेवण देणे, दुपारचं जेवण आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यामुळे ते माझ्या बाईचा हात त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. बरोबर. आणि मजूर मग ठराविक असतात की काही वेळेस? नाही, ठराविक म्हणजे गावातले मजूर असतात. गावामध्ये आहेत मजूर वर्ग आहेत, गावात मिळतात मजूर. आणि तेच जर मजूर असले तर त्यांना काय काम करायचं, कसं करायचं ते? हो, सर्व त्यांना कल्पना आहे. एक वेळा सांगितल्यावर ते करतात. बरोबर. फक्त सांगून द्यायचं. आणि मग ते बरोबर काम. पाण्याचं नियोजन आमच्या मॅडमचं असतं. मी सकाळी मोटर चालू करून देतो आणि बंद करून जाते बघ. बरोबर. आणि इथं घर जवळ असल्यामुळे काय सतत इथं आपण लक्ष ठेवत राहिला. फळबाग लागवड करायची असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करता येईल? आपला मोबाईल नंबर सांगा. सर, माझा मोबाईल नंबर 94-230 71-668. बरोबर. आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9011-69-70-55. माझ्या अतिशय जोमाने ही फळबाग ज्यांनी उभी केलेली आहे ते हे बागुल साहेब. त्यांचं नाव आहे बागुल. आता ज्यांच्या नावामध्येच वसंत आहे, बघू शकता, वसंत त्यांनी फुलवलेलं आहे. ते एक आपण चित्रपटातलं गाणं ऐकलेलं असेल, हृदयी वसंत फुलताना. तर त्यांनी पहा, त्यांच्या हृदयामध्ये जो वसंत होता तो प्रत्यक्ष अनुभवाने लोकांना दाखवून दिलेला आहे. तर ही फळबाग ज्यांना पाहायची असेल त्यांनी अलंगून, तालुका सुरगाणा या ठिकाणी येऊन पाहणी करू शकताय. आणि कशा प्रकारे त्यांनी त्याची निगा केलेली आहे, खत नियोजन कसं, पाण्याचं नियोजन कसं, त्याच्यानंतर औषधांचं फवारणी केव्हा घ्यायची काय, ते सगळं तुम्हाला सविस्तर सांगतील. कोणीही या, केव्हाही या आणि त्यांच्याशी संपर्क. चालेल सर, चालेल. बरोबर. ओके सर. बागुल साहेब, आमच्याशी बोलल्याबद्दल मी माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे आपलं आभार मानतो. नाही सर, तुमचं पण मी आभार मानतो का जेही हे यूट्यूब बघतील ते संपर्क साधा माझ्याबरोबर. आणि मी पण त्यांना योग्य असं मार्गदर्शन फळबागेबद्दल सांगेल, मी आंब्याबद्दल. नक्कीच. जो मला अनुभव आलेला आहे त्यामध्ये मात्र मी बोलेल त्यांना. आणि हो, तुम्हाला जर माझा चॅनल आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. म्हणजे त्यांना पण प्रेरणा मिळेल. आणि ते पण, शेती तर आपली पारंपरिक आहेच, त्याच्यातून आपल्याला एक काहीच उत्पन्न भेटत नाही.
म्हणजे कष्टच त्याच्यात, कष्ट आणि आपलं जो पैसा त्याच्यात लागलेला आहे तो पण निघत नाही. नाही. परंतु फळबाग जर लागवड केली तर 5व्या वर्षापासून हमखास तुम्हाला पैसा मिळायला हो, हो, लागेल. सर, मिळतो. तेव्हा विचार करा, फळबाग लावा. आपल्याकडे जागा असेल, अशी डोंगर उताराची जागा असेल तर जरूर त्या ठिकाणी आपण नागलीवरही करतो, आपल्या जमिनीची धूप होते. पण अशा प्रकारे जर फळबाग तुम्ही जर उभी केली आणि शेतकी विभागाकडून तुम्हाला अनुदान पण मिळतं आहे, त्याचाही फायदा घ्या आणि नक्कीच फळबाग लागवड करा आणि आपलं जीवन सुखकर करा. धन्यवाद.